Hello everyone and very good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स याच्यामध्ये आपण प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह ज्या काही न्यूजपेपर मधील इम्पॉर्टंट न्यूज वगैरे असतील तर ॲज पर द UPSC आणि MPSCचा जो काही नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे तर त्या पद्धतीनं सिंगल न्यूज हे मल्टिपल ठिकाणी फ्रॉम प्रिलिम्स आणि मेन्समध्ये पण GSच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणा किंवा एसीच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणा किंवा जो आपला ऑप्शनल आहे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन तर त्या पर्स्पेक्टिव्हने त्या न्यूज कशा प्रकारे इम्पॉर्टंट आहेत आपण ते बघूया. ठीक आहे, तर पहिला आपला आर्टिकल आहे सोलर सायकल आणि सोलर मॅक्झिमम आणि सोलर मिनिमम. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली सोलार सनमध्ये ज्या काही पॅटर्न ऑफ चेंज आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे ज्या काही ऍक्टिव्हिटीज ऑफ चेंज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात, तर त्यामुळं हे न्यूज कंटेक्स्ट त्याचा जो इम्पॉर्टंट आहे. बेसिकली सोलर सायकल म्हणजे काय असतं की सनमध्ये दर 11 वर्षांनी ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, म्हणजे त्याच्यामधले जे काही सन स्पॉट्स वगैरे असतील किंवा सोलार फ्लेअर्स वगैरे असतील, म्हणजे त्याच्यामधनं निघणाऱ्या ज्या काही लावाज वगैरे असतील, ठीक आहे, तर ह्या काय होतात तर त्यांच्यामध्ये चेंजेस घडून येतात दर 11 वर्षांनी. तर ह्याच पॅटर्नला काय म्हणतात, ह्या पॅटर्न ऑफ चेंजला असं म्हणतात की सन्स ऍक्टिव्हिटी किंवा सन सोलर सायकल असं म्हणतात. ठीक आहे, तर ह्या सोलर सायकलमध्ये ना दोन घटना असतात, म्हणजे एक तर काय की मिनिमम लेवलला होणं आणि ते दुसरी गोष्ट काय की मॅक्झिमम लेवलला होणं. जे मिनिमम लेवलला होत असतात सनची ऍक्टिव्हिटी म्हणजे सन स्पॉट आपण ज्याला म्हणूया तर त्याला काय म्हणतात सोलार मिनिमम असं म्हणतात, आणि ज्या हायेस्ट लेवलला होत असतात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात त्याला काय म्हणतात सोलार मॅक्झिमम असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे सनस्पॉट जे असतात ना तर हे सोलार मॅक्झिमम मध्ये ते मॅक्झिमम लेवलला दिसतात आपल्याला. याचा जर इम्पॅक्ट जर बघितला ना तर याच्या ह्या आर्टिकलमध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे की सोलार मॅक्झिमम, सोलार मिनिमम किंवा सोलार ऍक्टिव्हिटीचा अर्थवर त्याचा काय परिणाम होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकलमध्ये काय डिस्कस करण्यात आलेलं आहे त्याच्यामधनं जे काही सोलार फ्लेअर्स वगैरे त्यातनं बाहेर पडतात सनमधनं, किंवा आपण त्याला कोरोनल मास इजेक्शन पण असं म्हणतात, तर त्याच्यामुळं काय होत असतं की पृथ्वीवरचे जे काही कम्युनिकेशन्स वगैरे असतात ते डिस्टर्ब होतात, किंवा पॉवर ग्रिड्स वगैरे असतात ना त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की त्याच्यामध्ये अडचणी वगैरे निर्माण होतात. आणि ह्या गोष्टी झाल्यामुळे काय होतं की प्रॉपर कम्युनिकेशन न झाल्यामुळे दैनंदिन जीवन जे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. ठीक आहे, ह्या आर्टिकलमध्ये परत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी 3 इम्पॉर्टंट मिशन्स दिलेले आहेत, आणि ते जे 3 मिशन्स आहेत तर हे कशाच्या रिलेटेड आहेत, सनच्या रिलेटेड आहेत. इंडियाचा जर विचार केला त्याच्यामध्ये आदित्य L1 नावाचं मिशन आहे इस्रोने पाठवलेलं, आणि यांची जी लॉन्च डेट होती ही सप्टेंबर 2, 2023 अशी होती. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्हचा जर विचार केला तर जसं आता मी तुम्हाला सांगितलं की सनमधनं जे काही सोलार फ्लेअर्स वगैरे बाहेर पडत असतात किंवा सोलार विंड्स वगैरे असतात, किंवा त्याचा जो मॅग्नेटिक फील्डचा परिणाम आहे तो पृथ्वीवरच्या कम्युनिकेशनवर कशा पद्धतीने होतो तर ते स्टडी करण्यासाठी आदित्य L1 मिशन पाठवण्यात आलं होतं. सिमिलरली युरोपियन स्पेस एजन्सी याच्यामध्ये सुद्धा काय की इंडियाचा सहभाग आहे. त्या मिशनचे नाव आहे प्रोबा 3. तर हे बेसिकली मिशन रिसेंटली डिसेंबर 4, 2024 ला पाठवण्यात आलं होतं. याच्यामध्ये सुद्धा तर त्यांचा जो ऑब्जेक्टिव्ह आपण जर बघितला तर सोलार विंड आणि सोलार स्टॉर्मची स्टडी करणं आहे. त्यानंतर नासाचा एक मिशन आहे तर तो आणखी लॉन्च झालेला नाही, तो काही दिवसामध्ये लॉन्च होईल. त्या मिशनचं नाव आहे पंच. आणि ह्या पंच मिशन मध्ये ते काय करणार आहेत, सोलार जो कोरोना आहे ना, म्हणजे सनचा जर विचार केला तर जी इनर लेअर असते ना त्याला काय म्हणतात कोर असं म्हणतात, आणि जी आउटर लेअर असते ना त्याला काय म्हणतात कोरोना असं म्हणतात. ठीक आहे, तर ह्या आउटर लेअरचा जो काही स्टडी असतो ना तर हे पंच मिशनच्या माध्यमातून करणार आहे. ठीक आहे, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलमध्ये बघितलं तर हे आर्टिकल अतिशय महत्वाचं आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं. एक्झाममध्ये याच्यामध्ये विचारण्याची शक्यता काय, म्हणजे आतापर्यंत जर आपण UPSCचा ट्रेंड बघितला तर हे काही म्हणजे फॉर एक्झाम्पल कीवर्ड्स आहेत. सोलार सायकल म्हणजे काय, सोलार मिनिमम किंवा सोलार मॅक्झिमम स्पेसिफिकली काय असतात, अशा प्रकारचे क्वेश्चन्स UPSCच्या प्रिलिममध्ये अंडर सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा स्पेस अवेअरनेस जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि रिसेंटली 2025 जे काही प्रिलिम असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतो, कारण 11 वर्षानंतर ही सायकल चेंज होतीये, सोलार सायकल जी ती चेंज होते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स वगैरे असतात ना किंवा फ्युचरमध्ये होणाऱ्या गोष्टी तर हे एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे जे स्पेस मिशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, मग एक तर तुम्हाला हे विचारू शकतात की कंट्री स्पेसिफिक कोणकोणते स्पेस मिशन्स आहेत, मग त्या ठिकाणी मॅच ऑफ द फॉलोइंग वगैरे करा, किंवा त्यांचा जो काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहे तो सुद्धा विचारण्याची शक्यता वगैरे याच्यामध्ये आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, जे काही डिफरंट हे आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोलार फ्लेअर्स किंवा कोरोनल मास इजेक्शन्स म्हणजे काय, तर त्याच्यावर सुद्धा
क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे, तर ह्या कीवर्ड सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की रिसेंटली हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे गुजरातच्या व्हिजिटवर, गुजरात स्टेटच्या व्हिजिटवर, आणि त्या ठिकाणी गीर नॅशनल पार्कला त्यांनी काय करण्यात आलेली, व्हिजिट करण्यात आलेली आहे. त्यामुळं प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह त्यांनी जे काही त्या ठिकाणी व्हिजिट करणार लोकेशन आहे गीर नॅशनल पार्क, तर त्याच्यावर क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्या आधी जर आपण युपीएससीचे क्वेश्चन्स पेपर बघितले तर त्याच्यामध्ये जी स्पेसिस, फ्लॅगशिप स्पेसिस आहे लायन म्हणून, तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी जे काही एफर्ट्स वगैरे होते किंवा त्याच्या रिलेटेड, लायनच्या रिलेटेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी 2024 जर पेपर बघितला तर लायनच्या रिलेटेड क्वेश्चन्स किंवा जी काही थीम होती त्या ठिकाणी विचारण्यात आलेली होती. सिमिलरली त्याच बेसिसवर गीर नॅशनल पार्कवर सुद्धा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता याच्यामध्ये आपल्याला नाकारता येत नाही. ठीक आहे, कारण इम्पॉर्टंट काय आहे, कारण हे एशियामधलं ओनली वन असं नॅचरल हॅबिटेट आहे ज्या ठिकाणी नॅचरल त्यांच्या हॅबिटेटमध्ये एशियाटिक लायन्स त्या ठिकाणी सापडतात. ठीक आहे, त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलमध्ये बघितलं तर आर्टिकलमध्ये 2 किंवा 3 इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे त्यांनी कंटेक्स्ट आर्टिकलचं काय आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी त्यांनी काय केलेलं आहे, ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट ते मॅनेज करण्यासाठी एक सेंटरची स्थापना करण्याची त्यांनी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे, तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह किंवा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर GS3 मध्ये हा टॉपिक येतो, एन्व्हायरमेंट आणि कन्झर्वेशनच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ह्या टॉपिक स्टडी करू शकतो. याच्यामध्ये जे काही डायमेन्शन सांगितलेले आहेत, पहिला डायमेन्शन म्हणजे काय की ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, तर याचे इम्पॉर्टंट कॉजेस आणि सोल्युशन्स याच्यामध्ये काय आहेत. कॉजेसचा जर विचार केला, एक तर काय असतं माहिती का, रिसोर्स जे असतात ना, ते रिसोर्सचा क्रंच क्रिएट होणं, म्हणजे त्याचा जो अभाव निर्माण होणं. ठीक आहे, ते मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल नसणं, त्यामुळे सुद्धा काय होतं की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे ना तो वाढायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांचं जे काही राहणीमानाचं हॅबिटेट वगैरे असतं त्याच्यामध्ये जर लॉस झाला तर त्यामुळे सुद्धा काय होतं की ते त्यांची बाउंड्री सोडून त्या हॅबिटेटच्या बाहेर येतात आणि ह्युमनवर ते अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. तिसरी इम्पॉर्टंट फॅक्ट्स या आर्टिकलमध्ये काय सांगितलेले आहे, ज्या काही ॲग्रिकल्चरच्या ऍक्टिव्हिटी एक्सपान्शन झालेलं आहे किंवा ह्युमन सेटलमेंटमुळे जे काही कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत, तर त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे, हॅबिटेटचा लॉस झालेला आहे, त्यांचं जे काही नॅचरल हॅबिटेट आहे. आणि फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये काय सांगितलेली आहे की क्लायमेट चेंजमुळे सुद्धा काय झालं आहे, त्यांचं जे काही बिहेवियरल पॅटर्न आहे ते चेंज झाल्यामुळं ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जो आहे तो क्रिएट झालेला आहे. याच्या रिलेटेड जर सोल्युशन जर बघितलं, ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट सोल्युशनचा जर याच्यामध्ये जर विचार केला तर यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही सध्या प्रोटेक्शन एरियाज वगैरे तर त्यांच्या बाउंड्रीज त्यांनी वाढवणं किंवा त्या आणखी नवीन प्रोटेक्शन एरिया डिक्लेअर वगैरे करणं. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की त्यांची जी काही मुवमेंट वगैरे आहे तर ती मॉनिटर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करणं. तर रिसेंटली सध्या काय करतात माहिती का, सॅटेलाइट मॅपिंगचा याच्यामध्ये यूज करतात, जेणेकरून त्यांची जी मॉनिटरिंग वगैरे आहे, म्हणजे टायगर किंवा जे काही लॉयन्स वगैरे असतात त्यांना त्यांच्या मानेला कॉलर लावलेलं असतं त्यांच्या नेकला. ठीक आहे, त्याच्यामुळं त्यांचं काय होतं की मॅपिंग केलं जातं आणि एक्झॅक्ट त्यांचं आयडेंटिफिकेशन म्हणजे ते कोणकोणता रूट ते कॅरी करतात किंवा त्यांचे जे काही हॅबिट वगैरे आहे ती मुवमेंटची, तर ती आपल्याला त्याच्यामधनं समजू शकते. तिसरी गोष्ट याच्यामध्ये सोल्युशन्स काय सांगितलेलं आहे, ट्रान्सलोकेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली गीर नॅशनल पार्कचा जर विचार केला, इंडियामध्ये फक्त एकच नॅशनल पार्क आहे की ज्याच्यामध्ये एशियाटिक लायन्सचा नॅचरल हॅबिटेटमध्ये सापडतात. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय की यांचं जर ट्रान्सलोकेशन जर आपण केलं नाही वेगवेगळ्या एरियाजमध्ये, फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेशमध्ये त्यांना सुटेबल हॅबिटेट वगैरे आहे, तर त्या ठिकाणी जर केलं नाही आणि जर डिसीज वगैरे आला, काही दिवसापूर्वी कॅनाइन डिस्टेंपर नावाचा एक डिसीज आला होता, तर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं जर व्हायरल इन्फेक्शन जर पसरलं तर त्यांचं जे काही पॉप्युलेशन्स वगैरे आहे तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते एक्सटिंक्ट होण्याचं म्हणा किंवा ते लॉस होण्याची अशा प्रकारचे चान्सेस वगैरे असतात. त्यामुळे सुद्धा ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत ट्रान्सलोकेशनच्या तर ह्या सुद्धा एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या काही लोकल कम्युनिटीज वगैरे तर त्यांचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल की ह्युमन वाईल्ड लाईफचा जो कॉन्फ्लिक्ट तो कमी होईल. ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट कम्युनिटी त्या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेली आहे, जी गीर नॅशनल पार्कमध्ये अलॉंग विथ जे काही लायन्स वगैरे त्यांच्याबरोबर ती काय करते, नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं. त्याला काय म्हणतात, मालधारी कम्युनिटी. ठीक आहे, रिसेंटली 2024ला मी काय केलं होतं की गीर नॅशनल पार्कला व्हिजिट केलं होतं, तर त्यांचं जे काही ह्युमन आणि वाईल्ड लाईफचं जे काही बॅलन्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की म्हणजे कशा प्रकारे त्यांचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा रोल आहे तो कन्झर्वेशनमध्ये ते काय करतात माहिती का, जे काही फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे असतात तर त्यांना त्यांची मुवमेंट ट्रॅक करण्यासाठी त्यांना मदत करतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय
की जे पोचर्स वगैरे असतात तर त्यांचे जे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर ते सुद्धा थांबवण्यासाठी हे काय करतात, मालधारी कम्युनिटीज हे फॉरेस्ट डिपार्टमेंटला हेल्प करत असतात. ठीक आहे. त्यानंतर ह्या आर्टिकलमध्ये तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये सांगितलेला आहे की रिसेंटली जी काही टेक्नॉलॉजी वगैरे आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून जे काही कन्फ्लिक्ट रिझोल्युशन्स वगैरे आहे म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की त्यांचा जो काही रोड आहे किंवा ट्रॅक आहे ना मॉनिटरिंगचा तो ट्रॅक केला जातो किंवा त्यांचा जो पाथ आहे तो ऑब्झर्व केला जातो आणि एआय बेस्ड ट्रॅकिंग त्याला आपण म्हणूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की वेगवेगळे समजा फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट मॅपिंग वगैरे असतील किंवा सर्वे वगैरे असेल तर त्या रूटचा सर्वे करून काय केलं जातं की जो काही वाईल्ड लाईफ मुवमेंट वगैरे तर त्यांना मॅनेज आणि मॉनिटर करण्याचा प्रयत्न याच्यामधनं केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, आन्सर रायटिंग मध्ये सबस्टॅन्शिएशनसाठी तुम्हाला एक्झाम्पल आणि केस स्टडीज प्रोव्हाइड करण्यात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल गिर नॅशनल पार्क मध्ये लायन्सचं जे कन्झर्वेशन सक्सेस आहे आणि त्यांच्या चॅलेंजेस वगैरे आहेत ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करण्यात आलं होतं. त्यानंतर लोकल कम्युनिटीच्या मार्फत म्हणजे मालधारी जी कम्युनिटी वगैरे आहे तर त्यांनी ते कशा प्रकारे कन्झर्वेशनसाठी मदत करतात किंवा जो काही ह्युमन आणि वाईल्ड लाईफचा जो काही इश्यू वगैरे आहे तो कशा पद्धतीने सॉल्व्ह वगैरे करतात. ठीक आहे. किंवा हे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून फॉरेस्ट फायर वगैरे असेल किंवा ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट वगैरे असेल तो कसं मिनिमाइज केला जाऊ शकतो. तर हे सुद्धा तुम्ही पॉईंट काय करू शकता आन्सर रायटिंग मध्ये ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्टच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन्स वगैरे आले त्या ठिकाणी तुम्ही सोल्युशन्स प्रोव्हाइड करताना टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स प्रोव्हाइड करत असताना एआयचा यूज फॉरेस्ट फायर आणि ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट मध्ये कशा पद्धतीने केला जाऊ शकतो किंवा लोकल कम्युनिटीचं पार्टिसिपेशन केल्यामुळं मालधारी जे पास्टोरलिस्ट वगैरे आहेत त्यांचा तुम्ही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की लॉ ऑर्डर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून लॉ एन्फोर्समेंट आणि क्राईमचं जे काही प्रिव्हेन्शन किंवा डिटेक्शन वगैरे ना ते आपण ते कसं स्ट्रॉंग करू शकतो. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ज्युडिशियल सिस्टीममध्ये कशा पद्धतीने रिफॉर्म्स घडून आणू शकतात ते याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये काय सांगितलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड हे दोन गोष्टीमध्ये लॉ एन्फोर्समेंट आणि क्राईम प्रिव्हेन्शन किंवा क्राईम डिटेक्शन मध्ये आणि जे काही ज्युडिशियल सिस्टीम मध्ये आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म्स करण्यासाठी याच्या रिलेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चॅलेंजेस वगैरे आहेत काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असेल, मॅन पॉवर वगैरे असेल किंवा ते काही स्किल्स रिलेटेड ज्या काही गोष्टी वगैरे असतील तर ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलचा जर विचार केला तर GS2च्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला जो गव्हर्नन्स आणि ज्युडिशियल रिफॉर्मचा जो पार्ट आहे सिलेबसमध्ये तर त्या टॉपिकला आपण याच्यामध्ये कॅटेगराईज करू शकतो. किंवा GS3 मध्ये जो इंटरनल सिक्युरिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ह्या आर्टिकलला कॅटेगराईज करू शकतो. ठीक आहे. तर बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन लॉ एन्फोर्समेंट आणि क्राईम प्रिव्हेन्शन मध्ये कशा पद्धतीने होतो तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग वगैरे असं म्हणतो किंवा जे काही बिहेवियर्स वगैरे असतात ते स्टडी करण्यासाठी म्हणा किंवा इन्व्हेस्टिगेशन मध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आर्टिफिशियलच्या इंटेलिजन्सच्या रिलेटेड ज्या काही नवीन सॉफ्टवेअर्स किंवा टेक्नॉलॉजी वगैरे आहेत तर त्याचा उपयोग करून आपण ते क्राईम प्रिव्हेन्शन जे ना तर ते ऑटोमॅटिकली त्याच्यामधनं काय करू शकतो ते वाढू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड त्यांनी पॉझिटिव्ह पॉईंट याच्यामध्ये सांगितलेला आहे, ह्युमनच्या रिलेटेड जे काही बायस वगैरे आहे किंवा कन्फ्लिक्ट्स वगैरे आहे ना तर टेक्नॉलॉजीचा यूज केल्यामुळे तो कशा पद्धतीने कमी होतो. सिमिलरली जे काही एरर्स वगैरे असतील ह्युमन एरर्स वगैरे आणि इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढते क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये तर हे जे मेन इम्पॉर्टंट डायमेन्शन्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन अँड लॉ एन्फोर्समेंट अँड क्राईम प्रिव्हेन्शनच्या आतमध्ये डिस्कस करण्यात आलेले आहेत. सिमिलरली ज्यावेळेस आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ज्युडिशियल सिस्टीम रिफॉर्म्स मध्ये बघतो तर त्या ठिकाणी त्यांनी काय कंटेक्स्ट दिलेला आहे, ज्युडिशरीचा जर विचार केला केसेसचा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हायर ज्युडिशरीपासून तर लोअर ज्युडिशरीपर्यंत पेंडिंग केसेसचं प्रमाण खूप आहे. ठीक आहे. मग हे केसेसचं बॅकलॉग सोडवण्यासाठी म्हणा किंवा जजेसला जे काही लिगल रिसर्च वगैरे तर त्यांच्यामध्ये मदत करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या फाइंडिंगमध्ये असिस्टन्स प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा डॉक्युमेंटचं व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो तर हे आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. आणि सिमिलरली जे काही प्रेसिडेंट बेस्ड केस वगैरे असतात त्यांचं कंपॅरिझन कशा पद्धतीने केल्या पद्धतीने जाऊ शकतं किंवा वर्ल्ड मधल्या जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस वगैरे त्याच्या रिलेटेड रिसर्च वगैरे असेल तर याचा उपयोग म्हणजे ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग अशा प्रॅक्टिसेसमध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ज्युडिशियल रिफॉर्म किंवा जे काही सिस्टीम मधले रिफॉर्म्स आहेत तो आपण आणखी त्याला इफिशियंट कसं बनवू शकतो हे आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चॅलेंजेसचा विचार केला तर बेसिकली याच्यामध्ये ज्यावेळेस आपण अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वगैरे यूज करतो तर त्याच्यामध्ये
ह्युमन टच किंवा इथिकल ज्या गोष्टी आहेत ना ते त्याच्यामध्ये त्याला जास्त वाव नसतो. ठीक आहे, मग हा याच्यामध्ये इथिकल कन्सर्न्स एक्सप्लेन करण्यात आलेला आहे की हे जे काही टेक्नॉलॉजी वगैरे असतात ते कशा पद्धतीनं अल्गोरिदमवर बेस वगैरे असतात आणि त्या अल्गोरिदमचा यूज करून म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये जो काही डेटा वगैरे फीड केलेला असतो त्याच बेसिसवर ते काय करत असतात, त्यांचं बिहेवियर किंवा प्रेडिक्शन्स वगैरे करत असतात. त्यानंतर दुसरा जो कन्सर्न्स याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे, डेटा प्रायव्हसीचा कन्सर्न्स यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. म्हणजे जर टेक्नॉलॉजी वगैरे असेल तर ती प्रोन असते, प्रोन टू द सायबर अटॅक. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं जर डेटा सर्व्हिलन्सच्या रिलेटेड म्हणा किंवा मास डेटा कलेक्शन जर गव्हर्नमेंटचं कलेक्ट वगैरे करत असेल तर त्याच्यामधनं सर्व्हिलन्सची भीती नाकारता येत नाही. जर हा डेटा जर क्रिमिनल्सच्या हातामध्ये जर गेला तर त्याचा उपयोग ते कशा पद्धतीने मिसयूज वगैरे करू शकतात. तर हा सुद्धा डेटा प्रायव्हसीचा इश्यू किंवा कन्सर्न्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे. मग त्याच्या रिलेटेड त्यांनी काय सांगितलेलं आहे, एकतर टेक्नॉलॉजी जर तुम्हाला यूज करायची आहे कारण त्याचे फायदे पण आहेत किंवा पॉझिटिव्ह पॉईंट्स पण आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला दुसऱ्या साईडला सिटिझन्सचे जे काही राईट्स वगैरे आहेत किंवा इथिकल जे इश्यू आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, ते मेंटेन्स करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रिव्हेंटिव्ह किंवा केस बाय केस जी काही लिगल त्यांचा जो काही बेसिस वगैरे असेल तर तो त्या पद्धतीनं एआय रेग्युलेशनच्या रिलेटेड पॉलिसी फ्रेम करणं गरजेचं वगैरे आहे असं त्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आले. म्हणजे वर्ल्डमध्ये जर ज्या डेव्हलपिंग किंवा मोस्ट ॲडव्हान्स कंट्रीज वगैरे फॉर एक्झाम्पल USA असेल किंवा चायनामध्ये असेल तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं जे काही लार्ज लँग्वेज मॉडेल्स वगैरे आहेत तर ते डेव्हलप करण्यासाठी कॉम्पिटिशन्स वगैरे चालू आहे आणि ते टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन कशा पद्धतीने करतात. त्यानंतर प्रेडिक्टिव्ह पॉलिसीचा जर विचार केला, आर्टिकलमध्ये आपण डायमेन्शन्स डिस्कस केलं होतं. प्रेडिक्टिव्ह पॉलिसी म्हणजे कसं असतं माहिती का, की क्राईमच्या रिलेटेड जे ट्रेंड्स वगैरे असतात ना त्यांचं काय करतात, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून त्यांचं अनालिसिस करतात आणि त्या अनालिसिसच्या बेसिसवर काय असतं की ऑब्झर्वेशन्स किंवा सजेशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे केलेले असतात, जेणेकरून ह्युमनला ॲज अ ह्युमन बिंगला ते डिसिजन घेण्यासाठी सोपं जातं की याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करण्यात आलेले आहेत. सिमिलरली प्रेडिक्टिव्ह पॉलिसीचं जर एक्झाम्पल बघितलं तर न्यूयॉर्कमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून त्यांनी काय केलेलं आहे की जे काही क्राईम्स वगैरे आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेत हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण क्वेश्चनचा जर विचार केला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनचा तर बेसिकली अशा पद्धतीने विचारलं जातं, अशा प्रकारच्या ज्या काही डिस्रप्टिव्ह किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीज वगैरे असतात तर त्या कशा पद्धतीने, समजा फॉर एक्झाम्पल पोलिसिंगमध्ये म्हणा किंवा ज्युडिशियल इफिशियन्सी वाढवण्यासाठी ते कशा पद्धतीने मदत करतात, किंवा आणखी जर दुसऱ्या कोणकोणत्या सेक्टर्समध्ये त्यांचे काही ऍप्लिकेशन्स असतील, हेल्थमध्ये म्हणा, एज्युकेशन्समध्ये म्हणा. ठीक आहे, तर तशा पद्धतीनं किंवा त्याच्याबरोबर जे काही पोटेन्शियल चॅलेंजेस वगैरे असोसिएट चॅलेंजेस ते सजेस्ट करा आणि मेजर्स जे आहेत ना ते सजेस्ट करा. अशा प्रकारचा क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. ह्या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. आज जास्त इम्पॉर्टंट न्यूज प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं नव्हत्या. जे काही दुसरे बाकीचे आर्टिकल होते हे विथ रिस्पेक्ट टू द USA आणि युक्रेनच्या रिलेटेड जो काही वाद चालू आहे तो, आणि सिमिलरली USA आणि चायनाच्या रिलेटेड जो काही किंवा इंडियाच्या रिलेटेड जो काही टॅरिफ वॉर वगैरे चालू आहे त्याच्या रिलेटेड आर्टिकल आलं होतं. त्याच्यामध्ये सिग्निफिकंट पॉईंट असे नवीन काही पॉईंट असे नव्हते. ऑलरेडी आपण याच्या रिलेटेड इंडिया आणि जे काही टॅरिफचा इश्यू आहे USA तो डिस्कस केलेला आहे, किंवा USA आणि युक्रेनच्या रिलेटेड जे काही ग्लोबल पॉलिटिकलचे चेंज वगैरे होत आहेत तर ते सुद्धा आपण काय करण्यात ते डिस्कस केले त्याच्या आधीच्या आर्टिकल्समध्ये, आणि त्याच्यामध्ये नवीन पॉईंट नसल्यामुळं आजच्या आर्टिकलमध्ये ते समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. तुम्हाला जर आपला हे जर अनालिसिस आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, आणि आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. ह्या आर्टिकलची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. काही दिवसामध्ये जर पॉसिबल झालं तर मराठीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही PDFs वगैरे तर त्या अवेलेबल करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर ठीक आहे, थँक्यू सो मच.